मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, अहो मधुभाऊंना जर समजलं हा आश्रम पाडला जाणार आहे तर. अर्जुन म्हणतो की आश्रम पाडला जाणार या विचाराने तुम्हाला सुद्धा केवढा मोठा धक्का बसला होता, तुम्हाला तर चक्करच आली होती. काळजी करू नका, तिकडे जेलमध्ये त्यांना सांगायला तरी कोण जाणार आहे. आपण कोर्टाची लवकरात लवकर तारीख मिळवू, मी त्याबद्दल डिस्कस केलं आहे. मग मधुभाऊंना व्यवस्थित सर्व गोष्टी एक्सप्लेन सुद्धा करू. तुमचे इमोशन्स कळतायत मला मिसेस सायली. अहो, ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो त्या घराबरोबर आपले एक वेगळेच नातं जोडलेलं असतं, एक वेगळे संबंध असतात. अजूनही मिसेस सायली सर्व काही संपलेलं नाहीये. स्टे ऑर्डर उठवण्यासंदर्भात मला लवकरात लवकर कोर्टात तारीख घ्यावीच लागेल. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊंना एकदा भेटता आलं असतं ना, मग मन जरा शांत झालं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ काय करणार आहेत, आता आपल्यालाच सर्व काही सॉर्ट आऊट करायचंय. फक्त तुम्ही माझ्याबरोबर राहा, बाकी काय करायचं ना ते मी सगळं काही बघतो, असं अर्जुन आता विश्वासाने सायलीचा हात हातात घेऊन सांगतो. इकडे महिपत हा घरी असतो तेव्हा तो लगेच मधुभाऊ ज्या जेलमध्ये असतात ना त्या जेलमधल्या एका हवालदाराला फोन करतो. त्यावेळी आज गरिबाची कशी आठवण काढली, आता तो हवालदार महिपतला विचारतो. त्यावेळी ते थेरड अजूनही त्याच जेलमध्ये आहे का, तू ज्या जेलमध्ये ड्युटी करतो त्या जेलमध्ये. आता महिपत विचारतो तेव्हा हवालदार म्हणतो की हो, ह्याच जेलमध्ये मधुभाऊ आहेत, बोला ना त्याचं काय करायचंय. त्यावेळी त्याचं काही करायचं नाही, त्याला फक्त एक निरोप द्यायचा आहे, असा आता महिपत म्हणतो आणि हसतो. इकडे अर्जुन सायलीला समजावत म्हणतो, तुम्ही नेहमी म्हणता ना पॉझिटिव्ह विचार करायचा, मग आता ती म्हणते आपलं घर पाडलं जातंय, यात कोणता पॉझिटिव्ह विचार आहे सर, असं म्हणून ती आता रडते. अर्जुन म्हणतो पॉझिटिव्ह हाच विचार करायचा की आपल्याकडे अजूनही खूप लीगल ऑप्शन्स आहेत आणि मी चैतन्याला सांगितलं आहे की लवकरात लवकर तू कोर्टाची डेटसुद्धा मिळव. दुसरीकडे मधुभाऊ हे झोपलेले असतात. तेवढ्यातच तिथे आता तो हवालदार येतो. मधुभाऊंना म्हणतो की ओ पाटील उठा पटकन, तरीही मधुभाऊ उठत नाही कारण ते गाढ झोपलेले असतात. तेव्हा त्या दरवाजावर तो जोराजोरात काठी आपटतो आणि म्हणतो, ओ पाटील अहो उठा. मग आता झोपा कसल्या काढताय, असं मधुभाऊंना तो मोठ्यानेच जरा म्हणतो. मधुभाऊ उठतात आणि विचारतात काय झालं. मग आता तो हवालदार म्हणतो की तिकडे तुमच्या आश्रमावरचा स्टे उठलाय आणि इथे तुम्ही झोपा काढताय का. मधुभाऊंना आता शॉकच बसतो. तेव्हा ते विचारतात काय. मग आता हो, आमच्या महिपत साहेबांनी स्टे उठवल्याचा आता हवालदार म्हणतो आणि लगेच गप्प बसतो. त्यावेळी हे शक्य नाही असं मधुभाऊ म्हणतात. तरीही आता हवालदार सगळं काही मधुभाऊंना सांगू लागतो की लवकरात लवकर आता कोर्टाची तारीखसुद्धा मिळेल आणि महिपत शिखरे साहेब आहेत ना, त्यांनी तो स्टे उठवला शेवटी आणि त्या जागी आता फक्त राहणार ते दगडधोंडे. महिपत साहेब त्या जागी 7 स्टार रिसॉर्टसुद्धा बनवणार आहेत. मग काय करणार तुम्ही. तेव्हा मधुभाऊ आता खचून न जाता हवालदाराला म्हणतात की अजूनही ती केस कोर्टात आहे, माझे जावई आणि माझी मुलगी मिळून नक्कीच काही ना काही मार्ग काढतील, कारण माझे जावई हे खूप मोठे वकील आहेत. विश्वास अर्जुनबद्दल आता मधुभाऊंना काहीही झालं तरी असतोच, कारण तो नुसता आश्रम नाहीये, ते माझ्या लेकरांचं घर आहे, असं म्हणून मधुभाऊ आता बिचारे खूपच रडू लागतात, कारण आश्रम पाडला जाणार या विचारानेच त्यांना धक्का बसलेला असतो. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात, प्लीज साहेब मी तुमच्यासमोर हात जोडतोय, माझ्या मुलीला फोन लावून द्या ना प्लीज, माझ्या मुलीबरोबर मला बोलायचंय. आता तो हवालदार म्हणतो, तिथे बसा गुपचूप, कसलीही परवानगी तुम्हाला मिळणार नाहीये आणि आम्ही तर फोन लावून देऊ शकतच नाही, कारण आम्हाला तशी परमिशनच नाहीये, गुपचूप बसायचं, असं म्हणून हवालदार उर्मटपणे मधुभाऊंबरोबर बोलतो आणि लगेच तेथून जातो. तेव्हा आता मधुभाऊ हे जोराजोरात ओरडतात, साहेब प्लीज तुम्ही काही पण करा, माझ्या सायलीला फोन लावून द्या.
तेव्हा तो हवालदार म्हणतो, ए म्हाताऱ्या गुपचूप झोपून घे, अजिबात डोकं खाऊ नको, असं म्हणून तो आता चिडतो. आता मधुभाऊ हे विचार करू लागतात की काय करावं कळत नाही, कारण माझी मुलं छोटी छोटी उघड्यावर पडतील. काका काकू म्हातारी माणसं आहेत तिथे, आता जर आश्रम पाडला तर ते काय करतील, या विचाराने आता ते एकटेच बडबडत राहतात आणि नंतर एकदम शांत होऊन जातात. दुसरीकडे अर्जुन आणि सायली अजूनही बोलत असतात. त्याच वेळी आता चैतन्य अर्जुनला आवाज देतो. तेव्हा हे दोघेही पटकन उठतात आणि चैतन्य भाऊजी या ना, असं सायली आता चैतन्याला म्हणते. तेव्हा कोर्टाची तारीख मिळाली का, असं अर्जुन चैतन्याला विचारतो. चैतन्य म्हणतो, हो कोर्टाची तारीख मिळाली आहे, उद्याचीच, उद्या लवकर आपल्याला जायचंय. अर्जुन आता बरं ठीक आहे असं म्हणतो. त्यालाही आनंद झालेला असतो. मग आता अर्जुन म्हणतो, आपले पेपरवर्क पूर्णपणे रेडी आहेत. चैतन्य म्हणतो, हो ते तर रेडी आहेच. मग आता आपलं काम नक्की झालंय ना ते दुसरं. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो काळजी करू नको. तेव्हा कोणतं काम, असं सायली विचारते. तेव्हा लॉमधल्या काही लहान सहान गोष्टी आहेत, त्यामुळे आपली बाजू नक्कीच सेफ आहे, आपण स्टे ऑर्डर थांबवू शकतो, असं म्हणून आता सायलीला तो आनंदाचा जरा धक्का देतो. मग आता सायली म्हणते, खरंच सर, पण नक्की काय तुमच्या हाती लागले. अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही उद्या फक्त कोर्टामध्ये या. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि जास्त प्रश्न त्याला विचारत नाही. हा चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे अर्जुन, मी जाऊ का झोपायला, कारण उद्या सकाळी लवकर रेडी होऊन जायचंय आपल्याला. मग आता अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे. मग सायली म्हणते, बरं अर्जुन सर, मधुभाऊंना भेटायला नाही तर मग आपण. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं. मग सायली म्हणते, आपण तिकडे मंदिरामध्ये जायचं का. तेव्हा मी जाते एकटी, वाटलं तर तुम्ही नका येऊ, असंही ती त्याला म्हणते. मग अर्जुन म्हणतो, आत्ता ह्यावेळी. मग सायली म्हणते, हो मंदिरात गेलं, देवासमोर हात जोडले तर माझं मन शांत होतं, प्लीज मी जाऊन येते की. अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही एकट्यांनी नाही जायचं, मी तुम्हाला एकटीला नाही जाऊ देणार, आपण दोघीही जाऊयात. मग दुसरीकडे प्रिया ही तिच्या रूममध्ये असते. त्याचवेळी मात्र आता नागराज हा तेथे आनंदातच येतो आणि म्हणतो, बोल प्रिया, तुला कुठे नक्की पार्टी करायची, पबमध्ये जायचं आहे की पनवेलमध्ये एखाद्या मोठ्या रिसॉर्टमध्ये, की पुण्याला जायचं आहे, बोल पटकन बोल. तेव्हा ती म्हणते, ओ थांबा थांबा जरा थांबा, काय झालंय काय, पण एवढी पार्टी वगैरे पब वगैरे, पण मला कुठेच जायचं नाही, नक्की सांगा झालंय काय. तेव्हा आता तो म्हणतो, महिपतने असा आता गेम केलाय ना की विचारू नको. तुमचा तो आश्रम आहे ना, तुम्ही ज्या आश्रमामध्ये राहत होतात, तो आश्रम आता जमीनदोस्त होणार आहे. हे ऐकताच आता प्रियाला जबर धक्काच बसतो. आता ती विचारते, काय. तेव्हा नागराज म्हणतो, हो, कारण महिपतने जजला हाताशी धरून ती स्टे ऑर्डर उठवली आहे. आता महिपतचं 7 स्टार रिसॉर्ट तेथे होणार आहे. त्या आश्रमामध्ये आता कायमची दगडमातीच राहणार. मग आता प्रिया हसते आणि म्हणते, कसं आहे ना नागराज अंकल, अहो तुम्हाला माहीत आहे का, मला तर असं नेहमी धडधड व्हायचं की अर्जुनच्या हाती CCTV फुटेज लागला आहे की साक्षी ही त्या विलासचा खून करतीये आणि ते CCTV फुटेज अर्जुनच्या हाती लागून तो मला आणि साक्षीला अडकवणार आहे की काय, अशी भीती मला सतत वाटायची. परंतु आता कुठेही जरा जीवात जीव आलाय, कारण जर तो आश्रम पाडला गेला तर ते पुरावे सुद्धा काही राहिले असते, जमीनदोस्त होतील आणि आपल्याला काहीही अडचण येणारच नाही यापुढे, असं म्हणून आता ती सांगते की तुम्ही नाही पार्टी करायची, मी एकटी पार्टी करणार, एकटी सेलिब्रेशन करणार, कारण या सगळ्याची मेन सूत्रधार तर मीच आहे, असं म्हणून ती नागराजला सांगते. आणि तुमच्या या अंकल लोकांचे प्लॅन वगैरे मला आवडत नाही, आमचं तरुण मुलांचं कसं जरा वेगळंच असतं, असं म्हणून ती नागराजला आता डाफरते. तेव्हा नागराज रागातच तिच्याकडे पाहू लागतो. म्हणतो, एवढी मोठी न्यूज मी तुला दिली. ती म्हणते, मग काय मला कळाली नसती का. तेवढ्यातच तिथे रविराज येतो आणि विचारतो, काय कुठे जायचंय पार्टीला, कसले प्लॅन, काय चाललंय काय. नागराज आणि प्रिया रविराज येतात, जरा घाबरतात. मग आता कसली पार्टी, असं रविराज पुन्हा विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो, अरे दादा कसली पार्टी कसलं काय, तुला माहिती आहे का, मी हिच्याकडे
माझ्या मोबाईलच्या प्लॅनविषयी विचारायला आलो. तर ही काय म्हणते, अंकल काका, हो आमच्या तरुण लोकांच्या मोबाईलचे प्लॅन वेगळे असतात आणि तुमच्या एजवाल्या लोकांचे वेगळे असतात, असं ती मला एक्सप्लेन करत होती. रविराज म्हणतो, असं आहे का तन्वी? पुढे प्रिया आता तो विषय टाळते आणि म्हणते, बाबा अहो तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? मग आता तो म्हणतो की हो बेटा, माझं ना तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. आता प्रतिमा इथे आहे ना, तर तिच्याबरोबर तू जरा जास्तीत जास्त वेळ घालव, कारण तू जास्तीत जास्त तिची सेवा केली, तिला काय हवं नको ते पाहिलं, तर मग ती तुझ्यावर जास्तीत जास्त तेवढंच प्रेम करेल, तुला नव्याने ओळखू लागेल, समजलं? मग आता हसतच प्रिया म्हणते, हो बाबा, मी आईची सेवा नेहमी करेन. मी आता आईचा हात सोडून कुठेही जाणार नाही बाबा, असं ती आता रविराजला सांगते. तेव्हा रविराज म्हणतो, हो व्हेरी गुड, आता आजपासून तू तिच्याच खोलीत झोपत जा. प्रियाला आता धक्का बसतो. ती विचारते, बाबा मग तुम्ही कुठे झोपणार बरं? मग रविराज म्हणतो, जोपर्यंत ती या घरामध्ये कम्फर्टेबल होत नाही ना, तोपर्यंत तू आणि प्रतिमा आमच्या रूममध्ये झोपा, त्याचबरोबर मी इकडे गेस्ट रूममध्ये झोपेल, चालेल ना? त्यावेळी नागराज म्हणतो, ग्रेट दादा, जेंटलमॅन डिसिजन, असं म्हणून तो आता प्रियाकडे पाहतो आणि पुन्हा आता तो रविराजला म्हणतो, कसं आहे ना दादा, आपण प्रतिमा वहिनीला असं एकटं सोडू शकत नाही तिथे रूममध्ये, त्यामुळे तन्वीलाच आता तिच्या रूममध्ये झोपावं लागेल. रविराज म्हणतो, आणि तन्वीचा सुद्धा तिला जरा आधार वाटेल, असं म्हणून तो आता प्रियाला जरा सूचना देतो की अजिबात जास्त जागरण करायचं नाही आणि खूप काळोख सुद्धा खोलीमध्ये ठेवायचं नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसलाही आवाज अजिबात त्या खोलीमध्ये नाही झाला पाहिजे, कारण प्रतिमा मग रात्र रात्र जागी राहते. मी आलो असं म्हणून आता प्रियाला चांगल्या सूचना देऊन तो तिथून जातो. तेव्हा नागराज मात्र आता प्रियावर खूपच हसतो आणि विचारतो, काय ग, हे काय पार्टी वगैरे प्लॅन वगैरे काय झालं त्या प्लॅनचं आता? पुढे आता प्रियाला खूपच राग येतो. मग नागराज म्हणतो, अंकल लोकांबरोबर तुला पार्टी करायची नव्हती ना, तुमचे तरुण लोकांचे कसे वेगवेगळे प्लॅन असतात ना, आता तू पार्टी करच, पार्टी विथ प्रतिमा आजी, असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो. तेव्हा प्रिया आता खूपच रागात नागराजकडे पाहते. त्यावेळी आता प्रिया खूपच वैतागते आणि म्हणते, तुमच्या भावाला काय गरज होती स्वतःची रूम सोडून तिथे गेस्ट रूममध्ये झोपण्याची? नको तिकडे आगाऊपणा करतो तो. मग नागराज म्हणतो, स्वतःच्या वडिलांबद्दल असं बोलतात का ग? हे असले संस्कार आम्ही तुझ्यावर केले आहेत का? असं म्हणून नागराज मुद्दामहून आता प्रियाची चांगलीच कानउघडणी करतो. एन्जॉय कर, कारण मला तर पार्टीला जायचंय, असं म्हणून नागराज आता तेथून जातो. तेव्हा प्रिया आता खूपच वैतागते आणि म्हणते की शिट, वाट लागली आहे पूर्ण. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही मंदिरात येतात. मग आता सायली आतमध्ये येताच देवी आई समोर हात जोडते आणि म्हणते, देवी आई, तू मला आयुष्यातील कुठल्या वळणावर आणून उभं केलं आहे ग? आम्ही मधुभाऊंना सोडण्यासाठी एवढी धडपड करतोय ना, त्याला तर यश नाहीच आहे, आणि त्यात भर म्हणून मला माझं घर हे डोळ्यासमोरून जाताना दिसतंय. ते घर ज्यात मी लहानाची मोठी झाली आहे, त्याच घरात मी हसले, खेळले आणि रडले सुद्धा, आणि तेच घर माझ्या डोळ्यासमोर नाहीसं होईल का ग देवी आई? नाही, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे देवी आई, कारण तू असं होऊच देणार नाही, मला पूर्णपणे खात्री आहे, कारण माझा तुम्हा दोघांवर पूर्णपणे विश्वास आहे, तुझ्यावर आणि अर्जुन सरांवर. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो की किती विश्वास या मिसेस सायली माझ्यावर टाकतायत. मला खात्री आहे की तुम्ही दोघं माझं घर मला पुन्हा मिळवून द्यालच म्हणून, आणि इतरांसाठी तरी जो आश्रम असला ना, तरी माझ्यासाठी ते फक्त मंदिरच आहे, जिथे निराधारांची हाक ऐकली जाते, जिथे माया आणि ममता मिळते आणि आधार मिळतो, अशा मंदिराला तू काहीही होऊ देणार नाही याची 100% खात्री मला आहे देवी आई. त्या घराच्या एका विटेला जरी धक्का लागला ना देवी आई, मी मधुभाऊंसमोर कोणत्या हक्काने जाऊ ग देवी आई? आणि मग आम्ही जे काही करतोय ना प्रयत्न, ते सगळे वाया जातील. असं म्हणून आता तिला ते पूर्वीचे दिवस आठवतात, जेव्हा तिने आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सह्या केलेल्या असतात ना, ते दिवस. मग आता ती देवीलाच प्रश्न विचारते, तू जर असं केलं तर मग आमच्या त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तरी काय उपयोग होईल ग देवी आई? इकडे नागराज हा हॉलमधून चाललेला असतो. तेव्हा प्रिया आपला बिस्तर घेऊन तिकडून निघालेली असते. मग आता नागराज विचारतो, काय
कुठे इकडून कुठून चालली ग तू? तुझ्या आईची रूम कुठे आहे तुला माहीत आहे ना आता? त्यावेळी आता ती म्हणते पाणी घ्यायला चालली आहे. मग नागराज म्हणतो हो पाणी वगैरे भरपूर घे, आता इथून पुढे आईबरोबर तुला झोपायचं आहे, आईजवळ झोपायचं आहे म्हटल्यावर तुला चांगली सेवा करावी लागेल. पाय वगैरे चांगले चेपून दे, डोकं वगैरे चेपून दे, तिच्या गोळ्या औषधं अगदी वेळेवर देत जा, सगळं अगदी व्यवस्थित कर आणि अजिबात आईला त्रास देऊ नको बरं का. मी पण तुझ्या सोबतीला तिथे थांबलो असतो, परंतु मला पार्टीला जायचंय आणि पार्टीवरून येताना तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येऊ का, डेझर्ट वगैरे, असं म्हणून तो प्रियाची खिल्लीच उडवतो. आणि शेवटी लाडकी पुतणी आहेस ना तू. मग प्रिया आता खूपच रागात त्याच्याकडे पाहत त्याला विचारते झालं का तुमचं? मग इथून आता हटायचं, निघायचं इथून अगोदर. तेव्हा नागराज म्हणतो हो मी आता निघतोय, कारण मला माझी पार्टी एन्जॉय करायची आहे, तू तुझी कंपनी एन्जॉय कर, असं म्हणून आता तो तिथून प्रियाकडे पाहत हसतच जातो. मग प्रियाला अजूनच राग येतो. दुसरीकडे प्रतिमा आपलं अंथरूण टाकत असते आणि झोपण्याची तयारी करते. तेवढ्यातच आता प्रिया तेथे जाते आणि म्हणते आई मी सुद्धा आले तुझ्या सोबतीला आता, असं म्हणून आता ती लगेच तिकडे बेडवर जाऊन बसते. तेव्हा आता प्रतिमा काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहून हसते आणि आपली झोपी जाते. त्याच वेळी आता प्रियाला तेथे झोपायचंच नसतं. मग आता ती म्हणते आपल्याला असं काहीतरी करायला हवं, म्हणजे मी तर एक आयडियाच करणार आहे जेणेकरून रविराज किल्लेदार स्वतः म्हणेल की तू नको झोपू प्रतिमाच्या रूममध्ये, असं म्हणून आता ती काहीतरी मनातल्या मनात प्लॅन करत असते. आता दुसरीकडे सायली देवी आई समोरच उभी असते आणि अर्जुन देखील. मग आता सायली म्हणते पहा ना सर, अहो अजून देवी आईसुद्धा काहीच उत्तर देत नाही आपल्याला. तेव्हा अर्जुन अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो देवी आई कधी काही बोलते का? ती डायरेक्ट करूनच दाखवते. सायली आता विश्वासाने अर्जुनकडे पाहते आणि म्हणते हो ना बरोबर आहे. तेव्हा ती आता त्याला विचारते सर तुम्ही आमचं घर म्हणजे आम्हाला परत मिळवून द्याल ना, बोला ना सर. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो, त्याला काय बोलावं हे सायलीसमोर पटकन सुचतच नाही. तेव्हा ती आता अर्जुनला विचारते अर्जुन सर तुम्ही 100% प्रयत्न करत आहात घर मिळवून देण्यासाठी, हे मला माहीत आहे. चैतन्य भाऊजी आणि तुम्ही खूप झगडतायत ही केस लढण्यासाठी आणि मी तुमचे प्रयत्न अगदी जवळून पाहिले आहेत, पण सर मला तुमच्याकडून प्रॉमिस हवंय की तुम्ही मला ते घर पुन्हा मिळवून द्याल. आमचा आश्रम आमचा जीव की प्राण आहे. जर मधुभाऊंना याबद्दल समजलं तर त्यांचं काय होईल ना सांगू पण शकत नाही की त्यांचा आश्रम पाडला जाणार आहे. या विचाराने सायली आता हात पुढे करते आणि अर्जुनकडून आश्रम न पाडण्याचं वचन घेत असते. सायली सारखं वचन मागत असते, त्याचवेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सायली पुन्हा म्हणते द्याल ना आमचं घर मिळवून तुम्ही, मला वचन द्या तसं देवी आई समोरच, म्हणजे माझे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. मग आता अर्जुनची द्विधा मनस्थिती होते, त्याला काय बोलावं सायलीसमोर हे सुद्धा सुचत नाही, काय करावं हे सुद्धा कळत नाही. पुढे आता सायली म्हणते माझ्या घराला जर काही झालं ना सर मला काही सुचणार नाही, माझा जीव जाईल अक्षरशः, कारण माझा जीव की प्राण आहे माझा आश्रम म्हणजे. मी त्या आश्रमातच लहानची मोठी झाली आहे आणि जेव्हा पहिल्यांदा मला कोणीतरी तिथे आणून सोडलं होतं ना, तेव्हा त्या आश्रमापासूनच माझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालं होतं. 22 वर्ष मी त्या आश्रमामध्ये राहतीये म्हटल्यावर माझा जीव गुंतणार नाही का त्या आश्रमामध्ये. तेव्हा अर्जुन सारखा आता देवी आईकडे पाहत असतो आणि सायलीला वचन देण्याची देवी आई मला शक्ती दे असा म्हणत तो आता म्हणत असतो. तेव्हा आता सायली म्हणते द्या ना सर वचन प्लीज. मग आता अर्जुन देवी आईकडे पाहत आणि सायलीकडे पुन्हा एकदा पाहत सायलीच्या हातावर हात ठेवतो आणि तिला वचन देतो तुमच्या आश्रमाला मी धक्कासुद्धा लावू देणार नाही, कुणीही आलं ना तरीही तुमचा आश्रम तो पाडू शकत नाही. कोर्टामध्ये मी काय करतो ना आता ते पाहाच, असा आता सायलीकडे अगदी प्रेमाने पाहत असतो म्हणतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, कारण अर्जुन आता असं काहीतरी करणार असतो जेणेकरून त्या आश्रमावरची स्टे ऑर्डर उठणारच नाही.
तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो. मग आता अर्जुन म्हणतो, टेन्शन घेऊ नका एवढं, मी तुम्हाला वचन देतोय, वात्सल्य आश्रमाला मी काहीच होऊ देणार नाही आहे, मी आहे ना, मग तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा सायली आता गालात हसते आणि अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहते. तिला अर्जुनवर पूर्णपणे विश्वास असतो की अर्जुन जे बोलतो ते करूनच दाखवतो. आजपर्यंत त्याने खूप मोठ्या केस हँडल केले आहेत, म्हणून सायलीचा प्रचंड त्याच्यावर विश्वास असतो. आणि वात्सल्य आश्रमाच्या बाबतीत जे काही पॉझिटिव्ह घडलं आहे ते फक्त अर्जुनमुळेच घडलं आहे. त्यामुळे तिला विश्वास असतो की अर्जुन आणि चैतन्य मिळून काहीतरी उद्या कोर्टामध्ये कमाल करतीलच. तेव्हा ते दोघेही पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनने आता कोर्टाची तारीख घेतल्याप्रमाणे आता सर्वजण कोर्टात पोहोचलेले असतात. मग आता जज साहेब जे असतात ते म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. कोर्ट महिपत शिखरे यांना ते आश्रम जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहेत. आता असा जज साहेबांनीच निर्णय दिल्यामुळे इकडे सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा मधुभाऊंना आता चक्कर येते. मग आता अर्जुन म्हणतो, थांबा मिलॉर्ड, म्हणून तो जजला सांगतो की मिलॉर्ड, हे पहा, तुम्ही जो आश्रम जमीनदोस्त करण्याची परवानगी देताय ना, तो आश्रमामध्ये ऑलरेडी खून झालाय आणि खून झालेल्या ठिकाणी मला एकदा पुरावे शोधायचे आहेत. दिवस तुम्ही मला द्यावा. हे मी सांगत नाही तर हे कायदा सांगतो आणि तुम्ही आता मला थांबवू शकत नाही, असं म्हणून तो आता अख्खं कोर्टच हादरवून टाकतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.